मुलांच्या शाळा सुरू झाल्या, की रोज सकाळी उठलं, की सर्वात आधी हाच प्रश्न पडतो, की मुलांना टिफिनसाठी काय द्यायचं? म्हणूनच आपण टिफिन सीरीज चालू केली आहे. त्यातला आजचा एपिसोड आहे 7वा. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे पालक पनीर कॉर्न सँडविच, जे की मुलांना प्रचंड आवडतील आणि मुलांना टिफिनला दिल्यानंतर मुलं टिफिन संपूर्णच घरी आणतील आणि रोजच्या रोज बनवून मागतील. पालक जरी मुलं खात नसतील ना, तर या पद्धतीने हे सँडविच बनवून दिलं, तर पालकसुद्धा मुलं अगदी आवडीने खातील. त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी अर्धी वाटी शिजवून, चिरून घेतलेला पालक घेतला आहे. पालक तुम्ही हलकासा मॅशसुद्धा करू शकता. त्यानंतर यामध्ये पाव वाटी चमच्याने एक 6 ते 7 चमचे शिजवलेले मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न घेतले आहेत. अर्धी वाटी किसलेलं पनीर आणि पाव वाटी इथे मी मोझरेला चीज घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी चीज क्यूबसुद्धा वापरू शकता. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये ऑरिगॅनो घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं. ऑरिगॅनो नसेल तर चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आता आपण सँडविच तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 4 व्हाईट ब्रेड घेतले आहेत. तुम्ही या ठिकाणी ब्राउन ब्रेडसुद्धा वापरू शकता. आता या ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या आपण कट करून घेऊयात. तुम्हाला जर हवं असेल किंवा तुमच्या मुलांना आवडत असतील तर या कडा अशाच ठेवून सँडविच बनवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. मी या पद्धतीने या ब्रेडच्या कडा कट करून घेते. तर इथे पहा 4ही ब्रेडच्या कडा मी कट करून घेतल्या आहेत. आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात. आता स्टफिंग भरण्याआधी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती एखादा सॉस किंवा टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी सुद्धा लावू शकता. मी काहीही वापरलं नाहीये. असंच स्टफिंग भरून जरी हे सँडविच बनवलं ना तरी चवीला भन्नाट लागतं. तर इथे पहा एक 3 ते 4 चमचे स्टफिंग मी भरलं आहे. दुसरं सँडविच सुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेतलं आहे. आता आपण हे सँडविच भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी या पद्धतीचा सँडविच मेकर घेतला आहे. तुम्हाला सुद्धा हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता. आता या सँडविच मेकरला दोन्ही बाजूनी छान असं बटर किंवा तूप लावून घ्यायचं किंवा तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता. तर इथे पहा अशा पद्धतीने एका बाजूला मी बटर लावून घेतलं आहे. आता याच पद्धतीने सँडविच मेकरच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मी बटर लावून घेते. तर इथे पहा सँडविच मेकरला दोन्ही बाजूनी मी छान असं बटर लावून घेतलं आहे. आता तयार सँडविच अशा पद्धतीने सँडविच मेकरमध्ये ठेवायचं आणि आता सँडविच आपल्याला गॅसवरती अलटी-पलटी करत मंद आचेवरती फक्त 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटामध्ये हे सँडविच परफेक्ट असं भाजलं जातं आणि अगदी आपण सँडविच मेकरमध्ये हे सँडविच बनवतो ना तसंच छान कुरकुरीतही तयार राहतं आणि हे सँडविच थंड झाल्यानंतर सुद्धा चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. तर इथे पहा या पद्धतीने अलटी-पलटी करत हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करत एक 4 ते 5 मिनिटामध्येच मंद आचेवर हे सँडविच मी दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं आहे. आता हे सँडविच आपण काढून घेऊया. याच पद्धतीने दुसरं सँडविचही भाजून घ्यायचं. तर इथे पहा दोन्ही सँडविच मी छान अशी भाजून घेतली आहेत. मस्त कुरकुरीत तयार झाले आहेत. कट करून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चीजसुद्धा अगदी छान मेल्ट झालं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हे सँडविच दिसायला जितकं भारी दिसतंय ना, चवीला खरं सांगते त्याही पेक्षा जबरदस्त झालं होतं. त्यामुळे या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी एकदा वेगळं काहीतरी म्हणून हे सँडविच नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.